नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? हो, आयला मी मस्त सफर जाते. खूप दिवसापासून व्हिडिओ नव्हता बनवला, आज बनवते. कारण उन्हात तानात खूप काम करू करू म्हणजे कांदे कापू कापू काळजारात पडलोय आता आम्ही. माझी पोरगी आजारी पडली आहे, ते एक पोरग आजारी पडलंय. पुन्हा ती एक पोरगी झोपा काढी, ती मायनावऱ्याचा रंग तर एकदम बघा हो इकडं. हा, एकदम परफेक्ट झाला तुमचा. डॅकात पडला तरी रंग परत नाही का, असंच का? तर म्हणलं आज एक व्हिडिओ बनव. एवढे कांदे कापून झालेले, पण ते किती भरतील ते नाही सांगता येणार बा आपल्याला. थोडे फारच भरतील, काय गरिबाचे कांदे. एकतर वजा मोकारी दवाखान्याच्या मावाला. जेवढे होतील तेवढे वाटल्यावारी जाणार आहे काय उमा ऐ. आणि हे बघ, मेन ते चाललेले रस्त्याने कोणाचे ते नाही माहिती मला, पण चाललेले सारने चालले बिचारी उन्हात आणायचे. तेव्हा शेतकऱ्याला शेतकरी म्हणजे ना खरंच उन्हात आणत काम करतो. आज 4-5 दिवसापासून आम्ही उन्हात काम करतोय, सारखं उन्हात बसेल होतं. त्यात माझे लेकरं आजारी पडले, ते रापारप कापीत होते. कसं राहतं शेतकऱ्यांचे पोरं, त्यांना काम करावं लागतात. आता साहेब लोकांचं कसं आहे, मस्तपैकी वशिलेचे कामं राहत्या, मग ते नाही कामं केले तरी ते काय बिघडेल, बापाची बिघडेल अवलाद राहते. तसे आमच्या शेतकऱ्यांचं काय मकार कामं करायचे, आजारी पडले सगळे पोरं मावाले. आणि बाय काय ग, कांदे कापून कापून सर्दी झाली. चहा पाला मारली 11ला, गोळ्या सांगितल्या, आता गोळ्या धकून घेऊ बघ बाय. अजून कांद्याला काय भाव येतो काय नाही, उन्हात आणत कापले मोकार. काय येईल तेव्हा येईल, पण खरंच एक कळकळीची विनंती बरं का, शेतकऱ्याला लय कष्ट आहे. आता एवढे कांदे दिसते, पण मग दिसतं भाव आला तर बरं होईल. काय माहिती आता काय होतं काय नाही. आता एवढेच कांदे आणले सावलीमध्ये फक्त, बाकीचे सगळे उन्हातच कापले. तेवढं दिसतंय ना मोकळं, एवढं दिसतंय ना मोकळं घासापर्यंत. त्या तिथवर कांदे होते, इकडं गिरणीपर्यंत, इकडं चौकून पडतात, तर इकडे याच्यापर्यंत एवढे कांदे बाहेर वजने लावून कापून घेतले. आणि आज आहे ना, आज आमच्या गावा शेजारी एक मेंढवण म्हणून गाव आहे, तिथे एक शहीद झाला हो जवान. लई वाईट वाटतं. आपल्यासाठी लढायला जात्या तिथं, काय त्यांच्या लेकरं बाळांना काही वाटत नसं का? आपल्यासाठी सर्व जनतेसाठी लढायला जात्या, तिथं शहीद झाला बिचाराला, गोळी लागली. आणि जम्मू काश्मीरमध्ये मग गोळी लागली. संगमनेर म्हणजे याच्या न्यूजला आहे. सकाळी 10:30 वाजता त्याची मौत झाली. पण मग लईच वाईट आहे, जगासाठी लढायला जात्या, सगळं मागं टाकून जाते. सत्य फोन आला नाही, मेसेज आला बघा, कायचे पैसे आले काय? पैसे हो पहा ना, मेसेज पडलाय. नाही पहा, टाकले विकले असं कोणा. आम्हाला लाडके बहिणी पैसे येणार आहे. काय बोनस बिनस म्हणे काही, पाहता खरी. अहो पाहिलं काय अडचण आहे तुम्हाला? बॅलन्स संपला का? मेसेज नाही पडत का? अरे देवा, मला वाटलं का पैसे आले. नुसती वाट पाहूनच राहतो पैशाच्या. बाय, दवाखान्यात जायचं. आणि एक ते सरांनी काय सरकार उरपटे धंदे करीत,
आता उन्हाळा लागला, पोराला नेमकं भर उन्हाळ्यात घरी यावं लागतं 1-1:30 वाजता. आता थंडीच्या दिवसात करायला पाहिजे होतं सकाळी शाळा, तेव्हा नाही. आता भर उन्हामध्ये यायचं, आणखीन आजारी पडले. सरकारचाच उलटाच कायदाचे. दिवसभर 5 वाजतापर्यंत शाळा जर असली तर नेमकं मस्तपैकी उन्हातच सावलीत बसते ना मग. आणि आता कसं झालं आहे, नेमकं उन्हातच घरी येते. त्याच्यामुळं मग उलटच झालं आहे. पोरं रपारप आजारी 2-4 दिवसापासून झाली सकाळी शाळा, पण आता पोरं लगेच आजारी पडायला लागली. कारण उन्हातच यावं लागतं. लांब एकतर 1 किलोमीटर असेल का 1.5 किलोमीटर असं जास्त. पण मग ते उन्हातच यावं लागतं डांबरीनं. डोक्याला काही नाही राहत, काही नाही. त्याच्यामुळं मग सकाळीची नव्हती पाहिजे सरकारने शाळा. या उन्हाळ्याची आहे ना, दिवसभर शाळा पाहिजे होती. बाई तुला काय वाटतं ग? हां अगं दिवसभराची शाळा पाहिजे होती का? हां कायला मग आता आजारी पडले घरी बसायला. घरी सुईच्या बसतीने. आता ते 2 गेले घरी. आणि हो काय मग आता कांदे कापीतून काय कांदे कापे काय राहिले थोडे. ते अर्ध्यालाच काऊन काढीत पित्या काय ते ते पूर्ण धरा ना अशी अंगाशी. बरं अहो बघा तर खरी नाही काय चालले. वेळ संपली याच्या झाडाला. आता पाहू तर खरी बाईक खंबार दुखायला खंबार दुखायला लागलं. पैसे आले काय? अनुदाने दूधच पडलं काय? सन 2024च्या निवडणूक 10 या कालावधीतील अनुदान ₹175 आपल्या खात्यात जमा झाले. अरे वा, माझ्या खात्यावर जमा झाले बा. दूध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र शासन, MAHGOV. हा जर जमा झाला का? कालचाच मेसेज आहे. कालचीच रिप्लाय केला. किती 300. हो आजचं आहे ते. तवचे मेसेज आताशी जमा होऊ राहिले. दुधाचे काय म्हणते त्याला, अनुदान. दुधाचं अनुदान आताशी जमा होऊ राहिलं. तेव्हा पण काही असू ते दूध आहे ना आपलं अवघड आहे. काही काही डेऱ्यांना काहून लय भाव कमी निघू राहिला. काय भाव काढला आता? 30-32 काढला का? इकडं सांगायला 35 रुपये. काय आपल्या गरिबांनी काय कुठं लुटी त्याचं आपल्याला नाही तरी. गरीबाला कुठं लुटवते. आल्या का पाहुणे? हा त्यांना लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायची. काय दुखत तिला विचारते दुखत का ग? त्या म्हणजे विचारायला आल्या ग बाय. पेशंटला विचारायला आली. ओवी शूटिंग चालू आहे. शूटिंग हो चुच्याबाईची मुलगी ती पाहते आपले व्हिडिओ तिकडं. बघ बर का आता शूटिंग चालू आहे. जेवल्या काय खाल्लं गोवी? होय काय खाल्लं? फ्लावर खाली. चला आता. होय सगळे बाप्पा आले. कांदे कापू कापू झोपलं का?
रातल्या वर तगडे केले त्यांनी. कांदे कापायचे राहिले, उठा ना. खुशाल वावरात आले का लगेच पडा त्यांना लगेच झोपी जाते बाई माणसं आमची. हा नाही कुठला एसी विसी काही नाही आहे, मस्त गार हवा आहे त्याची. कावळे बिवळे मस्त बसेले, हवाशी थंड गारेवाला. आणि माणसं तर आल्या लगेच पडा ते लगेच झोपी जाते. चला घेते निरोप, घ्या काळजी.